3% are not going before falling into the disease. And how would you describe your patient's awareness of their blood pressure, cholesterol and sugar level before diagnosis? तो डॉक्टर से पूछे डॉक्टर पूछे थे सर कितने पेशेंट्स को आपके पास आ रहे हैं ना, कितने पेशेंट को मालूम है उनको पहले ही डायबिटीज है और कोलेस्ट्रॉल ज़्यादा है और बीपी ज़्यादा है, कि कितने पेशेंट्स को मालूम है करके पूछे थे. So most of the people they never screen about their health. So before 40 nobody will go. Most of the people even after 40, between 40 50 also they are neglecting. When they feel that pain, then they start going after 50. तो इसलिए हम ऐसा क्वेश्चन पूछे थे सर कितने पेशेंट्स को आपको आने से पहले उनको बीमारी की बाद में लगे बीमारी बोलते लग कॉमन एलिमेंट्स लाइक डायबिटीज, कोलेस्ट्रॉल और बीपी, these are general check you can get every day. ये डॉक्टर said around 64% डॉक्टर said it, so most of the people are aware. Still 36% they are not aware that उनको डायबिटीज है, तो बीपी है और कोलेस्ट्रॉल है करके. Still this many patient doesn't know. डॉक्टर का आने के बाद टेस्ट करने के बाद उनको मालूम हो रहा है. तो दिस अवेयरनेस शुड बी इंक्रीज्ड. कि जिनको डायबिटीज है या बहुत ज़्यादा वेट है या मैं तो रोज आधा घंटा वॉकिंग करता मुझे कुछ नाही प्रॉब्लेम या काय, हे दुर्लक्ष हा सर्वात मोठा आहे. आणि दुसरं म्हणजे हा माणूस BAMS डॉक्टरचा हजबंड 2 दिवस नाशिकला फिरत होता, या मंदिरला त्या मंदिरला सगळं करत होता. लकी मी वाचलं, काय झालं नाही तर बघा. पण 1/3 ऑफ डेथ इन हार्ट अटॅक, 1/3 मृत्यू एका तासाच्या आतमध्ये होते. हार्ट इज लाईक अ बॅग ऑफ वर्म्स. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन म्हणतात त्याला. असं असं हार्ट कंपन होते आणि पंपिंग थांबून जाते हार्टची सडन डेथ. जे काही आपण ऐकलं असेल, जे अभिनेते जेवढे हे लोक आहेत, आता 2 कार्डिओलॉजिस्ट पण मैंने एक महाराष्ट्राच्या आणि एक गुजरातच्या 39 आणि 41. कशामुळे मेले? खूप जास्त एंजिओप्लास्टी करत होते. एवढी एंजिओप्लास्टी केली की स्वतःची एंजिओप्लास्टी नाही करता आली. वेळा आपण ऍसिडिटी आहे की असंच मला थोडासा थकवा वाटतो हे म्हणून ते इग्नोर होतात की मला कशाला होणार, मला काहीच बीपी नाही आहे, शुगर नाही आहे, मी रोजचे काम करतोय, मला का होणार. याच्यामुळे हे सर्व आपण त्याला लक्ष देत नाही आणि मग तो अचानक एक दिवशी खूप जास्त वाढून मग पेशंटला हार्ट अटॅक होतो. हार्ट अटॅक तो शब्द त्याच्यासाठी आहे कारण की तो मग अचानक होतो. कारण त्याच्या पहिलेचे जे सिम्पटम्स असतात त्याला वेळेवर रिकॉग्नाइज करणं खूप आवश्यक आहे. त्याची लक्षणं सांगा ना सर थोडी. छातीमध्ये सर्वात मोठा लक्षण असतो छातीमध्ये चालण्या फिरण्याने छातीमध्ये दुखणे किंवा दबाव वाढणे, लवकर दम भरणे, लवकर थकवा होणे, हे सर्वात कॉमन सिम्पटम्स असतात. कोणाकोणाला चक्कर येऊन पडणे हे पण सिम्पटम्स असू शकतात. आणि चालताना जेव्हा इमोशनल आउटबर्स्ट झाला तेव्हा किंवा जेवल्यानंतर कधी कधी गाठल्यासारखं वाटतं, तर दुखत नाही आहे. आणि एक सर्वात मोठं एक मिसकन्सेप्शन असं आहे की हार्ट लेफ्टला असतो. हार्ट लेफ्टला नाही असते, मध्ये असतो. इथे मेन पण इथे होतो मध्ये. आता क्लेंच फीस म्हणजे असं गाठल्यासारखं वाटतं चालल्यावर. दम येते. कधी कधी डायबिटीज असतो पेशंटला किंवा 40% पेशंटला डायबिटीज असतो, तर कधी कधी पेनच नाही, दम येतो, फक्त घाम येते. तर असे पण सिम्पटम्स असतात पेशंटला. आणि पुष्कळदा पेशंटला म्हणजे समजा 5-10% पेशंट लोकांना जॉमध्ये पेन होतो चालल्यावर किंवा लेफ्ट खांद्यावर, तर ते ENT वाला दाखवत राहतात. आणि पुष्कळदा असे म्हणजे दुर्लक्ष होते. तर बेस्ट आहे की डाऊट आहे तुम्हाला असं छातीत दुखत आहे तर सर्वात मेन आता कालचं एक प्रकरण सांगतो. ते डॉक्टर आहे, माझी असिस्टंट होती अगोदर BAMS. त्याचे हजबंड 40 year old, फक्त 40, नो एडिक्शन्स, फक्त जीवनात पुढे जाण्याची सवय. तो आणखी काम करायचं, आणखी 2 सेंटर उघडा, हे करा ते करा, म्हणजे असं आहे. त्याला मी आता भाषण देऊन आलो, मला माझी 5 मिनिट लेट आहे. तर हा पण एक स्ट्रेस आहे ना. किती पाहिजे तुम्हाला जीवनात? लाईफ इज फायनाईट. पण आपले जे गोल्स आहेत किंवा जे आपलं पुढे जाण्याची जी आहे त्याच्या काही एंडच नाही ना, पैशाच्या काही एंड नाही. तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे.